श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मागील भागात आपण वाणीचा गृहप्रवेश, रमाचा गमतीशीर स्वभाव, आजींचा हळवा स्वभाव पाहिला. या भागात निशांतचा राग अनुभवणार आहोत. चला तर मग पुढील भागाला सुरुवात करूयात. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी, भाग 10. संध्याकाळी निशांत देवदर्शन करून घरी परतला होता. दाराला बाहेरून फक्त कडी लावलेली होती. वाणी इथेच कुठेतरी बाहेर गेली असेल म्हणून त्याने कडी उघडून आत प्रवेश केला. आत गेल्यावर त्याला जरा वेगळंच जाणवलं. समोरच्या टेबलवरचा फ्लॉवर पॉट खाली पडलेला होता. जेव्हा वाणी अमरला घाबरून मागे मागे सरकत होती तेव्हा पडला होता. समोरच्या सोफ्यावर एक ब्लेझर पडलेलं दिसलं. खाली फरशीवर वाणीची ओढणी पडलेली होती. त्याने घाबरून पटकन ते ब्लेझर हातात घेऊन कोणाचं आहे ते पाहिलं. त्याला लगेच ओळख पटली. अमरचं ब्लेझर आहे हे कळायला त्याला उशीर लागला नाही. अमरचं ब्लेझर आणि वाणीची ओढणी एवढंच काय ते त्याच्या डोळ्यांसमोरून फिरू लागलं. मागून त्याची बायको स्मिताही आली होती. अमर आला होता का इथे? पण कशासाठी? तेही मी नसताना. त्याने वाणी सोबत काही वाईट साईट तर केलं नसेल ना? वाणी दिसत नाहीये घरात कुठेच. दरवाजा पण बाहेरून बंद केलेला होता. अमरने जर तिला काही केलं असेल ना तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. निशांत त्याच्या विचारातच होता की स्मिताने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा तो दचकून भानावर आला. अहो, काय झालं? आणि हे सर्व काय आहे? वाणी कुठे? दिसत नाहीये ती. स्मिता काळजीने घर बघत विचारू लागली. वाणीबद्दल त्याने तिला सांगितलेलं होतं, त्यामुळे तिच्यासाठी काळजी वाटत होती तिला. वाणीसोबत तिची ओळख होती, फक्त तिचा पास्ट माहीत नव्हता. पण जेव्हा कळालं तेव्हा तिलाही वाईट वाटलं होतं. मी आलोच एक फोन करून. त्यालाही तिच्या प्रश्नांचं उत्तर माहीत नव्हतं. त्याने अमरचा नंबर डायल केला. पहिला, दुसरा, तिसरा असं खूप वेळा त्याने फोन लावला, पण तिकडून रिसीव्ह नाही झाला. फोन लावून लावून तो वैतागला. शेवटी त्याने जॉनला फोन लावला. जॉननेही त्याचा पहिला फोन उचलला नाही. त्यामुळे निशांतचा राग वाढतच चालला होता. दुसरा फोनही त्याने एकदम शेवटी उचलला. फोन उचलायला एवढा उशीर लागतो का? फोन उचलल्या उचलल्या निशांत त्याच्यावर भडकला. सर, मोबाईल माझ्याजवळ नव्हता. मी जरा बाजूला होतो. जॉन अडखळत म्हणाला. अमर कुठे आहे? निशांत स्वतःला शांत करत म्हणाला. सर, ते बॉस. जॉन आता जास्तच अडखळत होता. त्याने बाजूलाच बसलेल्या अमरकडे पाहिलं. निशांतलाही सर्व समजत होतं. काय ते अमर कुठे आहे सांग पटकन. निशांत आवाज चढवून म्हणाला. त्याचा आवाज अमरलाही मोबाईलच्या बाहेर ऐकू येत होता. त्याने जॉनला इशाऱ्यानेच घरी यायला सांग म्हणून सांगितलं. सर, तुम्ही बॉसच्या घरी येता का? इथे आल्यावर कळेल तुम्हाला. जॉन लगेच म्हणाला. तसा निशांतने फोन ठेवला आणि अमरकडे जायला निघाला. बाहेर जाणार तर स्मिताने त्याला आवाज दिला. अहो, एवढ्या घाईत कुठे निघालात? काय झालं? वाणी ठीक आहे ना? मी येऊ का सोबत? स्मिता एकामागून एक प्रश्न विचारत होती. मी अमरच्या घरी चाललोय. तिथे गेल्यावरच कळेल वाणी कुठे आहे ते. निशांत अजूनही रागातच होता. मी येते सोबत, स्मिता म्हणाली. नाही, तू घरीच थांब. निशांत तिच्याकडे बघत म्हणाला. मी येणार तुमच्यासोबत, स्मिता पुढे जात म्हणाली. तसा निशांत नकारार्थी मान हलवत तिच्या मागे निघाला. निशांत आणि स्मिता दोघेही बंगल्यासमोर येऊन थांबले. निशांत वेळ न घालवता लगेच आत जायला निघाला. रागात त्याने त्याच्या दोन्ही हातांच्या मुठी आवळल्या होत्या.
स्मिता त्याच्या मागे पळतच होती. रागात तो इतका झपझप चालत होता की तिला पळावं लागत होतं. बंगल्याच्या आत जाताच त्याने जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली. अमर, अमर, बाहेर ये. निशांत मोठ्याने ओरडतच आवाज देत होता. जोपर्यंत वाणी कुठे आहे समजत नाही तोपर्यंत त्याला चैन पडणार नव्हता. त्याच्या आवाजाने आजींच्या रूममध्ये असलेली वाणी, किचनमध्ये असलेली रमा बाहेर आले होते. वाणीने जसं निशांतला बघितलं तशी ती पळतच त्याच्या दिशेने आली. मामा. वाणी पळतच त्याच्याकडे आली आणि त्याला बिलगली. वाणी, तू ठीक आहेस ना बाळा? निशांतने तिला घट्ट पकडत विचारलं. ती हळूच त्याच्यापासून बाजूला झाली. तो तिची विचारपूस करत होता, पण स्मिता तिच्याकडे बघून आश्चर्यचकित झाली होती. वाणी? स्मिताने तिला आवाज दिला तशी वाणी तिच्या गळ्यात पडली. स्मितानेही तिच्या पाठीवरून हात फिरवला. थोड्या वेळाने ती बाजूला झाली. वाणी, हे काय आहे? स्मिताने तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र हातात धरत विचारलं. तशी निशांतचीही नजर तिच्याकडे गेली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र आणि भांगेत कुंकू बघून तो थबकलाच. आता मात्र त्याच्या रागाने 7वा आसमान गाठला. त्याने हाताच्या मुठी एवढ्या जोरात आवळल्या की मानेपर्यंतच्या शिरा टाईट झाल्या. अरे चौधरी, बाहेर निघ. तुला तर आज मी सोडतच नाही. ये बाहेर. त्याच्या आवाजाने क्षणभर वाणी आणि स्मिता दोघीही घाबरल्या. संपूर्ण घरात त्याचा आवाज घुमत होता. त्याने दचकून दोघीही 2 पावले मागे सरकल्या. तसा एका रूममधून अमर बाहेर आला. निशांतची रागीट नजर भिरभिरत त्याच्यावर येऊन थांबली. तो समोर यायच्या आधीच निशांतने त्याच्याजवळ जाऊन त्याची कॉलर पकडली. सांगितलं होतं ना तुला? सांगितलं होतं ना की दूर राहा म्हणून वाणीपासून? त्याने जोराचा एक पंच त्याच्या डाव्या गालावर मारला. तसा अमर उजव्या बाजूला कलंडला. खाली पडता पडता राहिला. तसं निशांतने पुन्हा त्याला सरळ केलं. का केलंस तू असं? निशांतने पुन्हा एक पंच त्याला मारला. एवढं होऊनही अमर चूप होता. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर आतापर्यंत त्याच्या बंदुकीच्या गोळ्यांचा शिकार झाला असता. पण समोर त्याचा जिवलग मित्र होता. समोरचं दृश्य पाहून मात्र सगळेच घाबरले होते. निशांत, अरे पोरा, सोडणारे माझ्या लेकराला. आजी रडत त्याला विनवण्या करत होत्या, पण तो थांबतच नव्हता. रमाने लगेच आजींजवळ येऊन त्यांना सावरलं. वाणीही घाबरून जागीच थिजली होती. स्मिता तर आपल्या नवऱ्याला अशा रूपात बघून थरथर कापू लागली. आतला गोंधळ ऐकून बाहेर उभा असलेला जॉन पटकन पुढे आला. त्याने निशांतला पकडलं. सर, एकदा ऐकून घ्या, नंतर करा काय करायचे ते. सोडा त्यांना. जॉन त्याला पकडून मागे खेचत म्हणाला, पण निशांत त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे डोळे आग ओकत होते. सोड मला. याला आज मी जिवंत सोडत नसतो. त्याला म्हटलं होतं की वाणीचा भूतकाळ भयानक आहे, तरीही त्याने भूतकाळ जाणून न घेता हे पाऊल उचललं. निशांत पुन्हा अमरवर धावून जात म्हणाला. तसं जॉनने त्याची पकड घट्ट केली. माहिती आहे त्यांना सगळं. जॉन जोरात ओरडून म्हणाला. तसा निशांत शांत झाला. त्याने जॉनकडे आपली नजर वळवली. हो, माहिती आहे त्यांना सर्व, पण हे लग्न होणं गरजेचं होतं, जॉन म्हणाला. तसा निशांत लगेच वाणीकडे गेला. वाणी, हे लग्न तुझ्या मर्जीने झालंय? निशांतने तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. तशी ती लगेच उत्तरली. नाही मामा, सकाळी ते अचानक घरी आले. मी नाही म्हणत असताना मला उचलून नेलं आणि मग पुढचं सांगण्याआधीच ती रडू लागली.
तिच्यासारख्या विधवेसाठी ही गोष्ट सामान्य नव्हती. तिने सांगितलं तसा निशांत पुन्हा अमरकडे जाऊ लागला. जॉन पुन्हा मध्ये येत होता, पण त्याने जोराचा पंच त्याच्या पोटात मारला. बेसावध असल्याने तो कळवळत खाली बसला. निशांतने पुन्हा एकदा अमरला मारायला सुरुवात केली, पण अमर काहीही रिॲक्ट करत नव्हता. आजींची तर रडून रडून हालत बेकार झालेली. तसा एका बाजूने गोळी चालवण्याचा आवाज आला. त्यानंतर लगेच एक कणखर आवाज त्यांच्या कानावर पडला. निशांत, सोड त्याला. आवाज आला तसं सर्वांनी त्या दिशेला पाहिलं. कोण असेल ती व्यक्ती? निशांत घेईल का समजून अमरला? त्यांची मैत्री तुटेल की टिकून राहील? पुढील भाग लवकरच. जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या कथेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.